सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री भगवान बाबा मंदिर पिंपरखेड तालुका घनसावंगी जिल्हा जालना। प्रेक्षेपण देवाला काय आवडतं हे कळलं, पण संसारात गुतायचं नाही म्हणल्यावर काय करायचं? तुकोबराय उत्तरही सांगतायत, चित्ती असू द्यावे समाधान अशा मोह माया सगळ्यात निष्ठा। पण महाराज सोपं आहे काय? सोपं आहे, ठेविले अनंत ठेवलं तसं राहा जसं भगवंताने ठेवलंय। कसं? सुखात ठेवलंय सुखात राहा, दुःखात ठेवलंय दुःखात राहा। आणि कधी कधी दुःखात असल्यावर सुद्धा जर समाधानी असेल तर त्यातही सुख सापडतं। सुखाचे 3 प्रकार भागवतामध्ये सांगतात, बाह्य सुख, आत्मिक सुख आणि साधनिक सुख। बंगला आहे गाडी आहे त्यावर सुख आहे साधनिक सुख। बाह्य सुख, पोरीच्या लग्नात बाप सुखी दिसतो पण नसतो। आत्मिक सुख काही नसू द्या तरी सुद्धा सुखी आहे, सुखी। महाराज सुख फार महत्वाचं आहे आणि ज्याला सुख कळलं ना, सुखासाठी लय धावपळ करायची गरज नाही। सुखालागी करशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाचे सुखरूप होशी जन्मोन जन्मीचे सुख लय सोपं आहे दादा, तर घेता आलं पाहिजे। आम्ही संसारात गुंतून पैशाच्या पाठीमागे लागलो तेव्हा आम्हाला सुख कळत नाही। बरं तुम्ही ज्याला पैसा समजतेच पैसा नाही बरं का। विपदो विपदो नेव संपदो न संपदा, विपदा हा विस्मरणम विष्णू संपन्न नारायण स्मृती। ज्याला तुम्ही विपत्ती समजता ती विपत्ती नाही, ज्याला तुम्ही संपत्ती समजता ती संपत्ती नाही। भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आणि भगवंताला मनात ठेवणं ही खरी संपत्ती आहे दादा। हे सर्वात मोठी संपत्ती। परमार्थ हे महाधन जोडी देवाचे। आणि तुम्हाला सांगते तुमची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे संतती। ज्या घरात संस्कृती चांगली आहे त्या घरात संतती चांगली जन्माला येते, आणि ज्या घरात संतती चांगली जन्माला येते त्या घरात संपत्तीला कमी राहत, पैसा बक्कळ, लेकरं चांगली पाहिजे। माता माऊल्या लेकरं चांगली असायला तुम्ही चांगले पाहिजे। द वुमन इज ॲन आयडियल मॅनेजर। स्त्री कुटुंबाची व्यवस्थापक असते, बाई नीट घर नीट। खरंय माता माऊल्या, तुम्ही चांगलं असणं फार गरजेचं आहे। आता आमच्या कौतिका माईच्या आई संत भगवान बाबांचा जन्म झाला, त्या आईची कुसही तेवढी पावन होती म्हणून जन्म झाला की नाही? अरे ताकद एवढी होती संतांच्या वाणीमध्ये, ताकद वाणीत केवढी ताकद असावी, चरणात केवढी ताकद असावी। महाराज संत भगवान बाबा त्यांचे मित्रमंडळी एकदा खेळत होते। महाराज खेळता खेळता एका लेकराला फार भूक लागली आणि त्या मित्राकडे शिदोरी नव्हती। भगवान बाबा विचारतात काय झालं रडायला? भूक तर फार लागली आहे खेळून खेळून, पण आईनं शिदोरी दिली नाहीये। आज आमच्या घरी शिदोरी नाहीये। आता भगवान बाबांनाही स्वतःचं जेवण खाऊन घेतलेलं होतं, सगळ्या मित्रांनाही खाल्लं होतं, आता द्यायचं काय? महाराज संतांच्या वाणीत एवढी ताकद आहे। भगवान बाबांनी एका दगडाकडे बोट केलं आणि त्याला सांगितलं उचल तो दगड। लेकरू मनातल्या मनात म्हणलं असं आता काय दगड खाऊ का? भूक लागली म्हणून काय दगड खायची का? ते म्हणले उचल दगड। म्हणे काय करू दगड उचलून? अरे उचल तरी। महाराज त्या लेकराने तो दगड उचलला, त्या दगडाच्या खाली साक्षात गरम भाकरी आणि भाजी होती। त्यांच्या वाणीने तिथं अन्न उपस्थित झालं आणि त्या लेकराची भूक भागली दादा। ही भूक आहे आणि आपली भूक संतांशिवाय कोणी भागवू शकत। जशी भगवान बाबांनी त्या लेकराची भूक भागवली ना, तशी आपली भूक भागवली जाते। पण ती भूक खरी असली पाहिजे, वासनेची संपत्तीची नसली पाहिजे। आम्हाला आशा आहे, हाव आहे, पण परमार्थ प्राप्तीची नाही। आम्हाला हाव आहे पण संपत्तीची, पैशाची। आणि हे तुमच्या हावेमुळे तुमची लेकरं सुद्धा बिघडायला लागले। त्यांना तुम्ही संस्कार लावायला तुमच्याकडे वेळ नाही पैसा कमवायच्या नादात। मला नवल वाटतं बाया, नवल। तरण्या तर सोडा, म्हाताऱ्या म्हाताऱ्या, डांगऱ्या डांगऱ्या त्या सुद्धा चष्म्यात न बघत्यात तुझ्यात जीव रंगला। अगं म्हातारा तिकडे गंगला, त्याच्याकडे लक्ष नाही तुझं। परत लेकरं असली परिणाम इतका झाला पोरांवर। पोरांनो इथली ताट बसा रे, पोर इथली पोर ताट बसा। हा इकडे बघ, इकडे इकडे कीर्तन इकडे, हा इकडे बघ, हा ताट बसा ताट। इथली पोर ताट बसा रे, ताट बसा ताट। पोरांनो उत्तर द्या बरं का, पटपट उत्तर द्या। तुम्ही काय ऐकताय? काय ऐकताय? मी पोरगी असून एवढ्या मोठ्यानं बोलते, तुमच्या जीवाला काय वाटलं पाहिजे? पोरासारखी पोरं राहू तुम्ही। पोरांनो पटपट उत्तर द्या, काय ऐकताय? काय
काय ऐकताय? नशीब कीर्तन म्हणले डोंबऱ्याचा खेळ तरी म्हणले नाही बरं का, तेवढं तर माहित आहे. पूर्ण पटपट उत्तर द्या, पूर्ण पटपट. गेल्या 3 वर्षात एक पिक्चर लई गाजला, त्यात गाणं होतं झिंगाट. पिक्चरचं नाव किती हुशार आहेत महाराज बरं का. पोरांनो पटपट उत्तर द्या. सैराट मधल्या हिरोचं नाव, हिकडले लईच हुशार आहेत महाराज बरं का. त्यातल्या हिरोईनचं नाव किती गुणाची आहेत बरं. वा वा वा. पोरांनो पटपट. गेल्या वर्षी गाजलेलं गाणं मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं, म्हणते त्याच्या पुढचं. जेव्हा बघतीस तू माझ्याकडं. लय हुशार लेकर दादा, तसली लेकरच नाही, लय हुशार. पोरांनो पटपट. माझ्या मामाची ही पोरगी 1 नंबर दिसते साडीवर. तिला पोरं तर सोडा, पुरींना सुद्धा माहिती. पोरांनो लॉकडाऊनच्या आधी गाजलेलं गाणं वो भुलाती है. महाराज आता पोरांनो ज्ञानोपरायांच्या हरिपाठातला 2ऱ्या क्रमांकाचा अभंग कुठला? चूक यांची नाही महाराज. बोलल्यावर राग येतो, पण फॅक्टरी खराब म्हणल्यावर माल खराबच निघणार दादा. लई राग येतो माणसाला बोलल्यावर, पण खरं आहे ते खरं आहे महाराज. भगवान बाबा पोटी यायला कौतुकाबाईच लागते, छत्रपती पोटी यायला मासाहेब जिजाऊच लागतात, ज्ञानेश्वर पोटी यायला रुक्मिणी पंतच लागतात. त्याच्याशिवाय पोटी लेकरं चांगली जन्माला येत. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. बापाचा बाप शिवबा जन्मला. बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. बापाचा बाप शिवबा जन्मला. बापाचा बाप शिवबा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराजांना टाळ्या वाजवा टाळ्या. जाती धर्म पंथ कुठलीही बंधनं न ठेवता 18 पगड जाती एकत्र करून स्वराज्य निर्माण केले. आईची कूस पावन लागतात दादा, आईचे संस्कार चांगले लागतात. माझ्या राजमाता मासाहेब जिजाऊ छत्रपती अवघ्या 15व्या वर्षात स्वराज्याचं बालकडू छत्रपतींच्या हातातील सांगितलं, बाळराजे तुम्हाला राजा व्हायचंय. बाळराजे तुम्हाला राजा व्हायचंय. तर लक्ष देऊन ऐका बरं का. तुम्हाला राजा तर व्हायचंय, पण तुम्हाला बाया नाचवणारा नाही, तुम्हाला बाया वाचवणारा राजा व्हायचाय. आता होती माझी दारूची शपथ घेतली स्वराज्याची. आता होती माझी दारूची शपथ घेतली स्वराज्याची. शिकवण जनकल्याणाची जगद्गुरी तुकोबांची. शिकवण जनकल्याणाची जगद्गुरी तुकोबांची. स्वराज्याचे तोरण बांधले त्या तोरणा कडाला. स्वराज्याचे तोरण बांधले त्या तोरणा कडाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्म. बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्म.
स्वामी विवेकानंद असतील, ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, आमची पोरं घालाय जीन्स पॅन्टी, बसाय फटपटी, खायला पानपट्टी, प्यायला हातभटी, झोपाय झोपडपट्टी, खर्चायला बापाची सोसायटी, तुम्ही आला भरू भरू. पण चूक त्यांची नाही, तुम्ही त्यांना नीतिमत्ता शिकवली नाही. तुम्हाला सांगते मायबापा हो, तुम्ही पोरं शिकवली, मोठी केली, पैसा कमवायला शिकवला, सुशिक्षित बनवली. स्वतःचं ढेर्ग भरवण्यासाठी कमवतात ते झाले सुशिक्षित, पण स्वतःच्या कष्टातला अर्धा भाग जनहितासाठी देतात ते झाले सुसंस्कृत. म्हणले खरं सुसंस्कृत पाहिजे दादा, सुशिक्षित नसले तरी चालते. तुम्हाला सांगते आज पोरांना करोड रुपयाचा बंगला बांधला, पण त्या बंगल्यात ते तुम्हाला ठेवील का नाही ही जी गॅरंटी मी देऊ शकत. पोरगा मालकरी करा, आज ही पोरं आहेत ना, ही कमवतील नाही कमवतील याची गॅरंटी मी देणार नाही, पण या पोरांना अर्धे भेटू द्या, त्यातली चतकोर ती आई बापाला दिल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी व्यासपीठावर देते. इतकी ताकद या संप्रदायात आहे. आम्ही दैवाचे दास पंढरी होईना भिकारी पंढरीचा. अरे स्वर्गीची आमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी भावा जन्माम्हा, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. येडे नाहीत महाराज, माणसं वेडी आहेत. पाटलांच्या घरी जन्म झाला भगवान बाबांचा, वेडे होते का संसार सोडायला? ते सुख सापडलं पाहिजे ना, आणि ते सुख सापडतं फक्त संतांनाच. आम्हाला असं वाढलं ना सुख, देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, देवाला तरी आमची माणसं म्हणतात देव न लगे, देव न लगे. माणसाला दिलं तरी सुख नकोय, सप्ताह केला तरी यायचं नाही, आलं तरी नीट बसायचं नाही, बसलं तरी मधनच उठून जायचं. तुझी काय इस्टेट जळती का मधनं उठाय? कीर्तन न उठायचं कारण काय हो तुमचं? घराला आग लागते का तिकडं? हा 2 तास दम निघत नाही एका जागेवर, काय चावती का खालनं जागा? आणि ती बसायची पद्धत इतकी घाणेरडी लोकांची, टंगडं पसरून बसणार, नाहीतर टंगडं वर करणार, त्या टांगड्यात 2 हात घालणार, नाहीच महाराज पाटला तर त्या टांगड्यात मुंडको घालणार. बोलल्यावर राग येतो माणसाला. काय विचित्रपण आहे, तुम्हाला परमार्थच कळत नाही हो. अरे कीर्तन काय मनोरंजनाची गोष्ट नाही, अरे धर्म शिकवतं ते कीर्तन, परमात्माची प्राप्ती करून देतं ते कीर्तन, जगायचं कसं ते कीर्तन शिकवतं. आणि याच कीर्तनात तुम्हाला कसं बसायचं ह्याची जर अक्कल नसेल तर किती वर्ष सप्ते केली तरी फायदा नाही. हा लोकांना किती बोला फरक पडत. तुम्ही करा वटवट, आम्ही हाय रामदट, असे लोक आहेत. आणि लोक पुन्हा आम्हालाच येड्यात काढतात. ते काय महाराज होता काय, मग काय पोतराज होता का? महाराज नव्हता तो कोण होता? लोक इतकी आम्हाला शानपण. आई 4.5 वर्षाचं पोरग 4.5 माझ्याकडे टिंग टिंग करीत आले, मला म्हणतंय तुला माहित आहे का? म्हणलं काय? एका प्रश्नाचं उत्तर सांग. म्हणलं काय? म्हणला माणूस एका पायावर कधी उभा राहतो. मला काय करायचं? मला सांग. म्हणलं मला माहित नाही, कुठल्या ग्रंथात नाही, पुराणात नाही, शास्त्रात नाही. प्रश्न काय संबंध आहे? मला मग कशाला ढेकळं कीर्तन करते का? तुला माणूस एका पायावर कधी उभा राहतो माहित नाही? म्हणलं माहित नाही. म्हणला मी सांगतो, आधी माझ्या पाया पड. तुझ्या पाया पडले महाराज, आणि ती मला सांगतोय ऐक, माणूस एका पायावर तवा उभा राहतो जेव्हा ती पॅन्ट घालीत असतो. संबंध नाही का? काय पॅन्टीचा कीर्तन करायचा संबंध? इडे लोक महाराज काय याड्यात काढायचं म्हणून काढायचं महाराज. अरे काय मूर्ख लोक, लय नमुने, साधे नमुनेत का? लोकांसारखे नमुनेच नाहीत लोक. तुम्हाला सांगते लोक अशी आहेत ना, अशी त्यांना प्रेमानं सांगून समजत. तुम्हाला अकबर आणि बिरबल माहिती आहे? अकबरानं बिरबलाला प्रश्न विचारला, वारकरी माळकरी टाळकरी लक्ष देऊन ऐका. प्रश्न असा होता, एकादशीला चतुर्थी आली तर सोडायची कशी? ज्याला कळलं त्यांचं रान पेटलं, ज्यांना कळलं नाही ते इजेलच आहेत. अजून जे इजेल आहेत ते वारकरी नाहीत, ज्यांचं पेटलं तेच वारकरी. आता सांगा वारकरी हो तुम्ही, काय कळलं तुम्हाला? प्रश्न काय होता? एकादशीला चतुर्थी आली तर कशानं
सोडायची किंवा कशी सोडायची? उत्तर काय? एकादशीला चतुर्थी येत नाही, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत येणार. प्रश्न काय? येणार. उत्तर काय? येणार. मग हेच उत्तर बिरबलांना अकबराला दिलं. राजा हो, एकादशीला चतुर्थी येत नाही, येणार नाही, आली नाही. बिरबल म्हणजे संत आणि अकबर म्हणजे आम्ही डबल बिरबलाला विचारलं, आली तर? ती म्हणला येत नाही हो. आली तर आम्ही प्रेमानं सांगतो बायको करू नका. ती आम्हाला म्हणतो केली तर? आम्ही प्रेमानं सांगतो दारू पिऊ नका. ती आम्हाला म्हणतो पिली तर? पी मग, का आमच्या पैशाची प्यायला का? मी नाच पी. तसं बिरबल म्हणला येत नाही, अकबर म्हणला आली तर? बिरबल म्हणला राजा हो, जर तुमच्या जिंदगीत एकादशीला चतुर्थी आलीच ना, एक काम करा. लोणी माहित आहे? लोणी माता मावल्या, लोणी पांढरं पांढरं असते, ताक घुसळल्यावर वर येते, माहित आहे ना? लोण्याचे भजे करा. पिंपरखेडच्या बाया लोण्याचे भजे करा आणि ती भजे तुपात तळा. कशात तळा? तुपात. लोण्याचे भजे तुपात तळायचे आणि ती भजे खाऊन चतुर्थी. अकबर म्हणला एवढं बी अड्यात काढू नको लागा बरं का, मला माहिती आहे लोण्याचे भजे होत नाही ते तुपात तळत नाही. बिरबल म्हणला मूर्खा, मागापासून तीच सांगतो एकादशीला चतुर्थी येत नाही. सांगायची भाषा वेगळी आहे. तशी लोक आहेत, यांना यांच्याच भाषेत सांगावं. मग तुम्हाला तुमच्या भाषेत सांगते. सुखासाठी पळायचंय ना, इथं नका पळू. म्हातारीची सुई हरवली अंधारात आणि हुडकती उजेडात, तसा आपला धंदा आहे इथं. अरे हे झाडच उलट आहे. ऊर्ध्वमूलमधः शाख मश्वत्तम प्राहुर्वयम छन्दांसी यस्य पर्णानि यस्तम वेदस वेदविद. संसाराचं झाडच उलट आहे. जमिनीत फांद्या आणि आकाशात मूळ आहे. याला किती पाणी घाला, उलट्या घागरीवर पाणी घातल्यासारखं आहे. याचं फळ तुम्हा आम्हाला प्राप्त होणार. मग समाधानी व्हायचंय ना, साधा उपाय. सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी तेने सुधा चित्त समाधान, तेने सुधा चित्त समाधान, तेने सुधा चित्त समाधान, सर्व सुख कल्याण सर्व अलंकार, सर्व सुख कल्याण सर्व अलंकार. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समान. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री भगवान बाबा मंदिर पिंपरखेड, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. प्रेक्षेपण